वदनो देव यत्पाद पंकजस्मरणं वासरति रिवतमसाराशी नाशेति विघ्नानाम या कुंदे तुषार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर्दंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती विदेवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निश्चयति मजाड्या मूक करोति वाचाल बंगुलंगयति गिरिमा यत्कृपा तमः वंदे परमानंद माधवम नारायण नमस्कृत्यम. आता हा जो विषय आहे ना, हा विषय आहे द्वापार युग संपल्याच्या काळाच्या नंतरचा, म्हणजे यादवकालीन जेव्हा संपुष्टात आलं त्या काळाच्या आसपासची गोष्ट आहे. नवनाथ ग्रंथ नवनाथ महाराजांचा जो जन्म सुरू झाला, स्टार्टिंग झाली ही यादव काळाच्या नंतर ची सुरुवात, म्हणजेच नवनाथ कलियुगाची जेव्हा सुरुवात झाली ना, कलियुगाची जेव्हा सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळाचा प्रसंग म्हणजे नवनाथाची जी सांगत आहे ती तिथून सुरुवात झाली. याच्यामध्ये हा ग्रंथ जो लिहिला 1700च्या काळामध्ये लिहिला गेला आणि याची मेन सुरुवात जी झाली होती ही सुरुवात झाली होती यादव काळाच्या नंतर, म्हणजे श्रीकृष्णाने जेव्हा म्हणजे अर्जुन आणि यांचा जेव्हा शेवट झाला आणि युद्धाचा जेव्हा शेवट झाला, जे युद्ध झालं ना महाभारताचं जे युद्ध झालं, हे महाभारताचं युद्ध झाल्यानंतर शेवटी सगळे कौरव हारले किंवा जी सत्ता जे आहे ती पांडवांच्या ताब्यात गेल्यानंतर जेव्हा ती सभा झाली त्या सभेमध्ये जेवढे देवता आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलं गेलं आणि हे देवदेवता जेव्हा सगळ्यांना बोलवलं गेलं त्यांच्यामध्ये जे निमंत्रण होतं हे निमंत्रण जेवढे कलियुगामध्ये अवतार घेणारे आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलं गेलं आणि जे बोलवलं गेलं त्याच्यामध्ये मग जे अवतार घेणारे जे रोल पात्र घेणारे आहेत पुढं कलियुगामध्ये सगळे म्हणजे कोण, याच्यामध्ये जे नागपंथी आहेत पूर्ण नवनाथ आणि त्याच्यानंतर जे नामदेव, मुक्ताबाई, सोपान, जेवढे काही संत जन्माला येणार होते पुढं कलियुगामध्ये या सगळ्यांना बोलवलं गेलं. म्हणजे जे ते पात्र घेणार होते पुढच्या काळामध्ये जे जन्म घेणार होते हे सगळे काही बोलवले गेले आणि त्यांची जे पुढचं मॅनेजमेंट आहे, पुढची जी त्यांची कथा, त्यांना कशा प्रकारे जन्म घ्यायचा आहे, त्यांना कशा प्रकारे काळ याच्यामध्ये हे करायचंय, याचा अर्थ असा असतो की जेव्हा गरज पडते ना तेव्हा देव जन्म घेतो. जसं की त्यांनी श्रीकृष्णाने स्वतः याच्यामध्ये सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा तो या पृथ्वी तलावर गरज पडेल तेव्हा आम्हाला जन्म घ्यावा लागेल. त्या कशासाठी जन्म घ्यावा लागेल तर त्यांनी सांगताना सांगितलं की या पृथ्वी तलावर जेव्हा अत्याचार वाढेल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तो आम्हाला जन्म घ्यावा लागेल. याच्यासाठी ही सभा आयोजित केली गेली होती यादव काळाच्या शेवटच्या अध्यायामध्ये. म्हणजे जेव्हा शेवटची सभा भरली होती त्या सभेमध्येच हे डिसाईड केलं गेलं होतं की इथं आपल्याला परत एकदा जन्म घेऊन यावा लागेल कलियुगामध्ये. आणि जसं परंपरेनुसार हमेशाच देवाने जन्म घेतला आणि हमेशाच जन्म घेऊन जे कार्य केलं त्याच प्रकारे कलियुगामध्ये सुद्धा त्यांना हे कार्य करायचं होतं, म्हणून ही सभा आयोजित केली गेली होती. आणि या सभेमध्ये जे समोरचे आता ज्याच्यामध्ये जे उल्लेख केलेले आहेत एक करून सगळ्यांनी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि ते या सभेला उपस्थित राहणार आहेत. ते कोणकोणते ते बघा. कवी जो आहे ना, मच्छिंद्राचा अवतार जो आहे ना तो पहिला नवनारायणामध्ये, दुसरा हरी, तिसरा अंतरिक्ष, चौथा चतुर आणि प्रमुद्ध नर, त्याच्यानंतर करभजन म्हणजे गहिनाथ, त्याच्यानंतर असे नवनारायण महाराज जे आहेत त्यांना सगळ्यांना सभेला बोलवलं गेलं. जे की समोरच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना जन्म घ्यायचा होता. तो जन्म कशासाठी घ्यायचा होता की जेव्हा गरज पडते तेव्हा देव ज्या प्रकारे इथून माग ज्या प्रकारे त्यांनी जन्म घेतला त्या प्रकारे परत एकदा त्यांना जन्म घ्यायचा होता, म्हणून याची सभा प्रथम आयोजित केली गेली होती आणि याच्यासाठी त्यांना सगळ्यांना बोलवलं गेलं होतं.
अशा प्रकारे हे सगळे एकत्र परत एकदा आले, म्हणजे येण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं गेलेलं आहे. पुढे स्टॉप. जेव्हा हे सगळे नवनारायण तिथं पोहोचले आणि ज्यांना बोलवलं गेलं होतं, जे जन्म घेण्यासाठी येणार होते समोरच्या काळामध्ये, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई वगैरे सगळे नामदेव जेवढे संत झाले आता या काळामध्ये, हे सगळे तिथं बोलवले गेले होते. जेव्हा त्यांनी तिथं द्वारकेला पोहोचले, श्रीकृष्ण आपल्या आसन सोडलं श्रीकृष्णाने आणि सगळ्यांना वंदन करून त्यांनी त्या सगळं विराजमान होण्याचं त्यांना हे केलं, म्हणजे बसा म्हणून असं सांगितलं त्यांना. बोल, स्टार्ट. स्टॉप. याच्यामध्ये जेव्हा श्रीकृष्णाने या सगळ्यांना बोलवलं तेव्हा मग सगळे पोहोचल्यानंतर त्यांनी सुरुवातीला विचारलं की हे नारायणा, तू एवढं ना सगळ्यांना आम्हाला बोलवलं, त्याचं मेन कारण काय? तर श्रीकृष्ण सांगतोय की आता कलियुगामध्ये सुद्धा आपल्याला ते कार्य करायचं जेव्हा आपण जे इथून मागं केलं, इथून मागं जन्म घेऊन आपण जे काही कार्य करत राहिलो, विनाशाचा म्हणजे खराब गोष्टीचा विनाश करणे, चांगल्याला मदत करणे वगैरे, ही जी कार्य आहेत इथून मागे जी केलेली आहेत आपण, ही कार्य आपल्याला परत एकदा कलियुगामध्ये करायची आहेत, म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. असं नारायण म्हणजे कोण? श्रीकृष्ण द्वारकाधीश हे सांगतायत. पुढे बोल. थांब. स्टॉप. आता जेव्हा हे सगळे पोहोचले, जेव्हा त्यांना समजलं की आपल्याला परत एकदा अवतार घ्यायचा आहे, तेव्हा जे आहे ते परत त्यांना हा प्रश्न पडला की आपल्याला कशा प्रकारे जन्म घ्यायचा आहे आणि कुठं कोणत्या स्थानामध्ये कोण जन्माला येणार आहेत, हा प्रश्न त्यांनी समोरून विचारला. तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणतात? पुढे बोल. स्टॉप. आता ते बोलतात की कवी नारायणाच्या अवतारामध्ये पण आपल्याला एक जणाला जन्म घ्यायचा आहे. हा, तो बोल कसं आणि कुठं ते सांग. पुढे घे. आता तो जो रोल आहे मच्छिंद्रनाथाचा. मच्छिंद्रनाथाला जन्म घ्यायचा आहे. कवी नारायणाला अवतार घ्यायचा आहे मच्छिंद्राच्या भूमिकेमध्ये. आता तो बोलतो याच्यानंतर पण आपल्याला दुसऱ्याला जन्म घ्यायचा आहे, तो गोरक्षनाथाचा. आणि तो कोण जन्म घेणार आहे बोलतोय? हरी हा जन्म घेणार आहे गोरक्षनाथाच्या भूमिकेमध्ये. पुढं. ठीक आहे. अंतरिक्ष नारायण हा प्रत्यक्षात जालिंदरनाथ म्हणून जन्म घेणार आहेत, असं त्याचं पात्र असेल, असं बोलताय. हा, प्रबुद्ध जे आहेत, प्रबुद्धांना जन्म घ्यायचा आहे कानिपनाथाच्या भूमिकेमध्ये. हा, चरपटनाथ घेणार आहे. पंचम जे आहेत ते त्यांच्या भूमिकेमध्ये ते घेणार आहेत. हा, नागेश जे आहेत ते अभिहोत्र नारायणाच्या अवतारामध्ये जन्म घेणार आहेत. त्यानंतर कोण स्टार्ट परत. धृमिल नारायण घेणार आहेत कुणाच्या अवतारामध्ये? भरतनाथाच्या अवतारामध्ये ते जन्म घेणार आहेत. चमस नारायण कुणाच्या अवतारामध्ये जन्म घेणार आहेत?
हम्म? पुढे आहे का? हा, पण रेवणनाथ कुणाच्या याच्यामध्ये जन्म घेणार आहेत असं बोलतायत? चमस नारायण घेणार आहेत रेवणनाथाच्या याच्यामध्ये भूमिकेमध्ये जन्म. त्याच्यानंतर गर्भजन जो आहे तो गैनीनाथाच्या भूमिकेमध्ये जन्म घेणार आहे 9वा. ठीक आहे. अशा प्रकारचे अवतार घेऊन परत एकदा कलियुगामध्ये सुद्धा याची सांगता, याची सुरुवात करायची आहे. वास करणे सांगता आणि करीस तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराज. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास. हा, जो वाल्मिकी आहे तो तुलसीदास म्हणून जन्म घेणार आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये. आणि सुख महाराज तो जो होईल ब्रह्मवास. कबीर भक्त होईल तो या परी. जो व्यास मुनी तो जयदेव होईल महान प्राणी. जो व्यास आहे तो व्यास कुणाच्या याच्यात जन्म घेणार आहे? व्यास मुनी माहिती आहे का? पारस जो होता ना, व्यास होता, व्यास मुनी होता. त्या व्यास मुनीमुळेच पूर्ण महाभारत झालं. रामायण महाभारत रामायण व्यास मुनी.